नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित विराट जहागीरदार भाग 8. रात्री 9 वाजता जहागीरदार मेन्शन हॉलमध्ये विराट, अनुष्का, रिया, विश्वासराव सगळे बसले होते. टेबलावर चहा, पण वातावरण गंभीर. उद्याची प्रेस कॉन्फरन्स फायनल आहे, विराट म्हणाला. सकाळी 10 वाजता हॉटेल ताज. सगळे मीडियावाले येणार. मी एसची पोलखोल करणार. रिया, तू स्ट्रॉंग राहायचं, कारण उद्या तुझ्या लग्नाबद्दल पण प्रश्न येतील. रियाने अनुष्काचा हात घट्ट धरला. दादा, मी स्ट्रॉंग आहे, कारण वहिनी माझ्यासोबत आहे. खरं ना वहिनी? अनुष्का लाजली. रिया, अजून अजून काही ठरलं नाहीये. ठरेल लवकरच. विश्वासराव हसले. त्यांनी अनुष्काच्या डोक्यावरून हात फिरवला. बेटा, तू माझ्या विराटला परत आणलंस. तू या घराची लक्ष्मी आहेस. लग्न तर होणारच. तेवढ्यात विराटचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. त्याने स्पीकर ऑन केला. हॅलो, विराट जहागीरदार बोलतोय. पलीकडून आवाज आला, खरखरता, सहरी. विराट, मी अनुष्का शिंदे बोलते. ऐक, उद्या जर तू प्रेस कॉन्फरन्स घेतलीस, माझं नाव घेतलंस, तर तर मी तुझं सगळ्यात मोठं सिक्रेट उघड करेन, जे तुला पण माहीत नाही. 5 वर्षापूर्वी जे बाळ पडलं ना, ते ते पडलं नव्हतं विराट, समजलास? हॉलमध्ये बॉम्ब फुटावा तशी शांतता पसरली. विराटच्या हातातला चहाचा कप खाली पडला. खन. काय काय बोललीस तू? विराटचा आवाज फुटला. बरोबर ऐकलंस तू. एस हसली. ते हसू सैतानाचं होतं. तुझं बाळ मेलेलं नाही आहे विराट, जिवंत आहे. 5 वर्षाचं आहे. आणि आणि ते माझ्याकडं आहे. तू जर उद्या माझी इज्जत काढलीस, तर मी तुझ्या बाळाची इज्जत काढीन. मीडिया ट्रायल करेन त्याची. जहागीरदाराचा अनारौस औलाद म्हणून. बोल, आहे हिंमत? अनुष्का पाटीलच्या काळजात चर झालं. बाळ जिवंत आहे. विराटचं बाळ. रिया रडू लागली. दादा, हे खरं आहे का? विश्वासरावांच्या छातीत कळ आली. ते खुर्ची धरून बसले. विराटच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. त्याच्या कानात फक्त एकच वाक्य घुमत होतं, तुझं बाळ जिवंत आहे. खोटं बोलतीयस तू. विराट किंचाळला. तू स्वतः मला फोटो पाठवला होतास हॉस्पिटलचा, ॲबॉर्शनचा. तो फोटो फेक होता बेबी. एस थंड आवाजात म्हणाली. मला तुझ्यापासून सुटका हवी होती, पैसे हवे होते, म्हणून मी नाटक केलं. खरं तर मी 7व्या महिन्यात होते. फ्लाईटमध्ये एअर होस्टेसला त्रास दिला. लंडनला इमर्जन्सी लँडिंग, तिथेच डिलिव्हरी झाली. मुलगा आहे विराट, तुझ्यासारखाच दिसतो. डोळे सेम तुझ्यासारखे. आणि नाव ठेवलंय मी वीर जहागीरदार. नाही सॉरी, वीर शिंदे. कारण तू त्याला नाव द्यायला नव्हतास ना तेव्हा. आता बोल, प्रेस कॉन्फरन्स करायची? विराटच्या पायाखालची जमीन सरकली. तो धाडकन खाली बसला. मुलगा? त्याला मुलगा आहे? 5 वर्षाचा? वीर? अनुष्का पाटील धावत त्याच्याजवळ गेली. विराट, श्वास घे, शांत हो. विराटने तिचा हात झटकला. त्याचे डोळे लाल झाले होते. तो फोनकडे वळला. एस, ऐक, माझ्या मुलाला हात लावलास तर मी तुला जिवंत गाडीन, कळलं? माझा मुलगा कुठे आहे? पत्ता दे, आत्ताच्या आत्ता. शांत बेबी, शांत. एस हसली. पत्ता हवा? मिळेल, पण आधी माझ्या 3 अटी. बोल. विराट दात खाऊन म्हणाला. 1. उद्याची प्रेस कॉन्फरन्स कॅन्सल. 2. 2,000 कोटींची डील रिस्टोअर, आणि त्यात मला 20% कमिशन. 3. आणि तू माझ्याशी लग्न करशील. हो, बरोबर ऐकलंस. आपण लग्न करू वीरला त्याचे आईबाबा दोघे मिळतील. नाहीतर तू वीरला कधीच बघू शकणार नाहीस. मी त्याला घेऊन कुठेतरी लांब निघून जाईल, कायमची. डिसिजन तुझा आहे विराट. बाप होऊन तुला मुलाला मिळवायचे की इगोइस्ट
होऊन गमवायचे. सकाळपर्यंत वेळ आहे तुला, विचार कर. फोन कट झाला. हॉलमध्ये स्मशान शांतता. फक्त रियाच्या रडण्याचा आवाज. विश्वासराव उठले. कापऱ्या आवाजात म्हणाले, विराट बेटा, आपल्याला नातू आहे? मला मला नातू आहे? विराटने उत्तर दिले नाही. तो जमिनीकडे बघत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते. 5 वर्ष तो बाळासाठी रडला होता, ते या जगात नाहीच असं समजून. आणि आज कळलं ते जिवंत आहे. पण त्या जिवंतपणाची किंमत यशशी लग्न. अनुष्का पाटील बाजूला उभी होती. तिच्या काळजात काच तुटल्यासारखं झालं. विराटचं बाळ जिवंत आहे म्हणजे विराट आणि एसचं नातं कधीच संपणार नाही. रक्ताचं नातं. आणि ती कोण? बाहेरची, इव्हेंट मॅनेजर. तिने हळूच पर्स उचलली. मी निघते. ती कुजबुजली. तुम्हाला फॅमिली टाईम द्यायला हवा. उद्या प्रेस कॉन्फरन्स कॅन्सल करून टाका विराट. मुलगा महत्त्वाचा आहे. आय अंडरस्टँड. ती वळली. पण विराटने विजेच्या चपळाईने तिचा हात धरला. कुठे चाललीस? घरी, अनुष्का म्हणाली, डोळे खाली करून. तुझ्या आयुष्यात मी एक्स्ट्रा आहे विराट. तुझं बाळ, एस, हे तुझं रिअल फॅमिली आहे. मी कशाला मध्ये? शट अप, विराट ओरडला. त्याने तिला जवळ ओढलं. सगळ्यांसमोर. रिया, बाबा सगळं बघत होते. तू एक्स्ट्रा नाही आहेस, तू माझी लाईफलाईन आहेस. एसने माझ्या बाळाला जन्म दिला असेल, पण मला जिवंत तू केलंस. आणि मी माझ्या मुलाला एसच्या घाणेरड्या सावलीत वाढू देणार नाही. नेवर. मग काय करणार आहेस? अनुष्का रडत म्हणाली. ती बाळाला देणार नाही तुला. कोर्ट कचेरी केलीस तर वर्ष जातील. तोपर्यंत वीर मोठा होईल, तुला ओळखणार पण नाही. विराटच्या डोळ्यात एकच वेगळीच चमक आली. विजेची चमक. कोर्ट नाही अनुष्का. या गेममध्ये कोर्ट नसतं. या गेममध्ये ब्रेन लागतो. आणि एस विसरली. विराट जहागीरदाराचा ब्रेन 5 वर्ष झोपला होता. मेला नव्हता. आता तो जागा झालाय. आणि माझ्या मुलासाठी मी काही करेन, काहीही. त्याने विश्वासरावांकडे पाहिलं. बाबा, सौरभला बोलवा. आणि लीगल टीम, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह, सगळी. आज रात्रभर काम आहे. मला उद्या सकाळपर्यंत एसचा एक इंच डेटा हवा आहे. तिचे बँक अकाउंट्स, प्रॉपर्टी, पासपोर्ट, वीरचा बर्थ सर्टिफिकेट, स्कूल, सगळं. आणि हो, लंडनला आपले जेट तयार ठेवा. आपण उद्या वीरला घ्यायला जातोय. विश्वासरावांनी मान हलवली. त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदा अभिमान होता. हा माझा विराट आहे, माझा भाग. रिया धावत आली. दादा, मी पण येणार लंडनला. मला माझ्या भाच्याला बघायचे. विराटने तिच्या डोक्यावर हात ठेवला. नक्की, आपण सगळे जाणार, फॅमिली. त्याने मग अनुष्काकडे पाहिले. आणि तू येणार आहेस ना? कारण वीरला त्याच्या पापाला भेटायचंच आहे. आणि त्याच्या मम्माला पण. तू नसशील तर मी अधुरा आहे अनुष्का. येशील? अनुष्काच्या डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू. विराटने मम्मा म्हटलं तिला. एसला नाही. येईन, ती म्हणाली. तुझ्या मुलासाठी, तुझ्यासाठी कुठेही जाईन. विराटने तिला मिठीत घेतलं. घट्ट. 5 वर्षाची वेदना, 4 दिवसांचं प्रेम आणि आता एका बाळाची आस. सगळं त्या मिठीत विरघळलं. पण त्यांना माहीत नव्हतं, लंडनमध्ये एसने आधीच वीरला घेऊन दुसरीकडे हलवायची तयारी केली होती. आणि तिच्याकडे अजून एक ब्रह्मास्त्र होतं. वीरच्या DNA रिपोर्टचं, ज्यात लिहिलं होतं विराट वीरचा बाप नाही आहे. सध्या माझा घसा पॅक झाला आहे. मला नीट बोलताही येत नाही. सॉरी, त्यामुळे व्हिडिओ उशिरा आल्याने. बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. धन्यवाद.